सर्वांना नमस्कार। आज या ठिकाणी मी बारामतीच्या परिसरामध्ये फिरत असताना त्या ठिकाणी मला अनेक कार्यकर्ते भेटले, अनेक तरुण भेटले, त्याच्यामध्ये काही वडीलधारी भेटले। सगळेच जण म्हणतात, दादा आम्ही घड्याळालाच मतदान केलं। अरे मग मला प्रश्न पडतो, सगळेच जण म्हणतात घड्याळाला मतदान केलं, सगळेच जण म्हणतात तुम्हालाच मतदान केलं, मग मतदान त्या ठिकाणी गेलं कुठं? काय अदृश्य झालं का काय? परंतु निश्चितपणे सहानुभूती नावाची एक अदृश्य शक्ती समोरच्या उमेदवाराच्या पाठीशी असल्यामुळं त्याचा फटका त्या ठिकाणी आम्हाला बसला। तुम्हाला विनंती करतो, काय त्याचा फटका त्या ठिकाणी आम्हाला बसला। आमच्यावर टीका करण्यात आली। सगळ्या संस्थांचे चेअरमन आमच्याकडं, कॉन्ट्रॅक्टर आमच्याकडं, मलिदा गँग आमच्याकडं। अरे पण याच मलिदावाल्यांनी तर आम्हाला चुना लावला। त्या ठिकाणी त्यांचं ठरलंच होतं, खासदारकीला तिकडं आणि आमदारकीला इकडं। त्याच्या संदर्भामध्ये अनेकांनी मोबाईलला घड्याळाचं चिन्ह लावलं, अनेकांनी त्या ठिकाणी कपाळावरती घड्याळ कोरलं, अनेकांनी छाताडावरती घड्याळ कोरलं, परंतु मुंह में घड्याळ और दिल में तुतारी अशा पद्धतीचं काम अनेकांनी त्या निमित्तानं केलं। आता जरा विधानसभेचं इलेक्शन होईपर्यंत गप्प बसतो, नंतर बघतो एकेकाकडे कसं काय असतं।